नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूजमध्ये। तर कोपरगाव नगरपालिका निवडणुकीची जी खरी रणधुमाळी जी आहे ती खरं तर चालू झालेली आहे आणि आज खरं तर 17 डिसेंबर आहे आणि 20 डिसेंबर रोजी जे मतदान जे आहे ते कोपरगावमध्ये खरं तर पार पडणार आहे आणि प्रत्येक पक्षाच्या वतीने जो प्रचार जो आहे तो जोरदार प्रचार जो आहे तो खरं तर चालू आहे आणि अशातच दिवस जे आहे ते थंडीचे आहे, परंतु राजकीय वातावरण जे आहे ते खरं तर कोपरगावमध्ये प्रामुख्याने तापलेलं आहे। मागील गेल्या काही दिवसापासून कोपरगावमध्ये खरं तर प्रत्येक राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपाचं जे सत्र जे आहे ते सुरूच आहे। अशातच आज कोपरगावमध्ये महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे आज भाजप लोकसेवा मित्र पक्ष आघाडी जे उमेदवार आहेत यांच्या प्रचार सभेसाठी ते खरं तर आज कोपरगावमध्ये 3:30 वाजता आंबेडकर मैदान या ठिकाणी येत आहेत। आणि खरं तर आपण जर आज बघितलं तर कोपरगावमध्ये आंबेडकर मैदान या ठिकाणी आज ते 3:30 वाजता येणार आहे आणि या ठिकाणच्या प्रचार सभेची जी जय्यत तयारी जी आहे ती खरं तर आज या ठिकाणी चालू आहे। सूत्रांच्या माहितीनुसार शिर्डीमध्ये विमानतळावरती त्यांचं आगमन जे आहे ते होणार आहे आणि बाय द वे ते आज कोपरगावमध्ये येणार आहे आणि अशातच ते आल्याच्या नंतर आज कोपरगावमध्ये काय राजकीय भाष्य करणार, त्याचबरोबर कोपरगावच्या जनतेला ते काय संबोधित करणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष जे आहे ते लागून राहिलेलं आहे। रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव।